त्याविषयी काय सांगा? गेल्या 20 वर्षापासून रस्त्याची अवस्था फार दयनीय आहे. 2020 पासून आम्ही रस्त्याची मागणी करत होतो, पाठपुरावा करत होतो. 2023 साली आदरणीय रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या मार्फत आम्ही रस्त्याचा पाठपुरावा केला. पण तो रस्ता ह्यामधून पाठपुरावा केला, पण तो रस्ता काही मंजूर झाला. नंतर 2026 साली इलेक्शन लागल्यानंतर 5/2/2026 साली सभा झाली केली. त्या सभेमध्ये आम्हाला बोललो की आबा तुम्ही जर जिल्हा परिषद सभेने सांगितले की तुम्ही जर रस्त्याचं काम केलं नाही तर आम्ही तुमच्या संग राहणार नाही. या वाक्यात आबांसंग बोललो आणि मला अभिमान वाटतो, कौतुक वाटतं की आबांना 2 गोष्टी मी मनापासून मागितल्या की मला वरसुंदाळ्यामध्ये पाणी आलं पाहिजे. आबांनी एका शब्दात एका वाक्यात म्हणजे माझ्या रुसरतून किंमत रुसरतून एका मिनिटात रस्ता सोखर्चाने चाली करून दिली आणि वरसुंदाळ्यात पाणी आलं. दुसरी गोष्ट रस्त्याचं काम पण मला जिल्हा परिषद सदस्य नको, पंचायत सदस्य नको, मला रस्ता पाहिजे ही मागणी केली. तर आबांनी ती एका मिनिटात उभे म्हणले आणि तुम्ही जे म्हणताय ते काम मी 100% करू. आणि त्यासाठी पक्ष सोडून दुसऱ्या म्हणजे मुख्यमंत्री साहेबांकडे असतील, पालकमंत्र्यांकडे असतील, आमच्या रस्त्याच्या कामासाठी आबा गेले. त्याबद्दल जाऊन त्यांनी 200 कोटीचा रस्ता मंजूर केला. त्याबद्दल केम ग्रामस्थांच्या वतीने त्यांचं मनापासून आभार. त्यावर काय म्हणणं? बागल श्री तर बागलमध्ये त्यामधनं रस्ता झाला. रस्ता ADBमधून झाला आहे. त्यांनी आधी पूर्ण माहिती घ्यावी मग केमचा रस्ता निवृत्तीनाथ महाराज पालिकेचा रिटर्न पालिकेचा रस्ता पालकमंत्री जयकुमार गोरे यांना फोन करून थांबवण्यात आला. त्या चालू करण्यासाठी तुम्ही पाठपुरावा करणार का? केला ना रस्ता चालू करण्यासाठी. आता सध्या काम बंद आहे. त्या काम बंद आहे. फोन केला नाही का मला माहीत नाही. पण रस्ता चालू करायला 8-10 दिवसात रस्त्याचं काम चालू.